20 मिनिटात तयार केलेली खोबऱ्याची वडी ही गोड आणि तोंडात विरघळणारी लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. हाय, मी नीलम. माझ्या नीलम रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आपण आजची रेसिपी करणार आहोत पण ओल्या नारळाच्या खोबऱ्याची वडी. चला तर आपण आजची रेसिपी पाहूया. खोबऱ्याच्या वडीसाठी लागणारे साहित्य पाहूयात आपण. घेऊन घेतलेले आहे आपण 2 वाटी खोबरे, वेलचीची पूड, 1 वाटी घेतलेले आहे आपण साखर, 1 वाटी घेतलेले आहे आपण दूध आणि तूप. एका कढईत 2 ते 3 चमचे ताजं तूप गरम करून घेतलेले खोबरे 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर परतून घेऊया. खोबरे परतून झाल्यावर यामध्ये आता 1 वाटी साखर घालून व 1 वाटी दूध घालून मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि साखरेचा पाक तयार होऊन एक कढई सोडेपर्यंत मंद आचेवर सतत हलवत राहणे. मिश्रण घट्ट झाल्यावर यामध्ये आपण वेलचीची पूड ॲड करून घेणार आहोत. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण त्यावर पसरवून आणि एकसारखे थापून घेतलेले आहे. मिश्रण एकसारखे करून थोडे कोमट असताना सुरीच्या मदतीने वडीच्या आकारात कापून घेतलेले आहे आणि त्यावर सुकामेवा टाकून हलके दाबून घेतलेले आहे. तयार झालेली आहे तोंडात विरघळणारी मऊ आणि खुसखुशीत खोबऱ्याची वडी. आजची खोबऱ्याची वडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? या व्हिडिओला